नमस्कार. आता कोर्टामध्ये अर्जुन आणि सायली निघालेले असतात. आता प्रियासुद्धा निघालेली असते. प्रिया मुद्दाम अर्जुनला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. ती अर्जुनला म्हणते, कसं आहे ना, अर्जुनला माहीत आहे जर अर्जुनने मला उलटसुलट प्रश्न विचारले कोर्टात तर मी खाली कोसळणार आणि माझ्या तब्येतीला त्रास होणार हे अर्जुनला आधीच माहीत आहे. म्हणूनच अर्जुन तू हे सगळं करतोयस ना. आता ती अर्जुनचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुनला डिवचण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुनचं लक्ष अजिबात विचलित होत नाही. ती म्हणते, असं कसं झालं? अर्जुन अजिबात चिडत नाही, अर्जुन काहीच बोलत नाही आहे. तेव्हा आता लगेच सायली म्हणते, कसं आहे ना प्रिया, तू अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित नाही करू शकत. आता मात्र प्रियाचा डाव सायलीने हाणून पाडलेला असतो. आता सायली म्हणते, आपण कोर्टातच भेटू, काय असेल ना ते कोर्टातच बघू, चल कोर्टात चल. आता अर्जुन सायली कोर्टात येतात. पाठोपाठ प्रियासुद्धा येते. कोर्टात हिअरिंगला सुरुवात होते. आता दामिनी देशमुख ही प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवते. पहिले अर्जुन प्रश्न विचारतो, मग दामिनी देशमुख प्रश्न विचारते. आता दामिनी देशमुखने जेव्हा चौकशीसाठी प्रियाला बोलवलेलं असतं तेव्हा प्रियाने जी माहिती सांगितलेली असते ती आता ती दामिनी देशमुखला काहीच सांगत नाही, सगळं उलटसुलट सांगत असते. प्रियाला काय होतं तेच कळत नाही. प्रिया सगळी उलटसुलट माहिती दामिनी देशमुखला देत असते. आता दामिनी देशमुखला खूप प्रियाचा राग येतो. दामिनी देशमुख प्रियाच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते, काय बोलतेस तू हे? जेव्हा मी तुला चौकशीसाठी बोलवलेलं तेव्हा तू काय बोलत होतीस आणि आता तू काय बोलतेस? कळतं की नाही तुला? सगळं उलटसुलट स्टेटमेंट देतेस तू. तुझ्या स्टेटमेंटमध्ये अजिबात साम्यता नाही आहे. अगं तेव्हा वेगळं आता वेगळं, काय चाललं काय तुझं? जा मूर्ख मुली, जाऊन बस. आता मात्र अर्जुनला कळून चुकतं की प्रिया खोटं बोलते. अर्जुन म्हणतो, जज साहेब, प्रिया मधुकर ही खोटं बोलते यावरून सिद्ध होतं. तिच्या स्टेटमेंटमध्ये अजिबात ही साम्यता नाही. तिचं स्टेटमेंट प्रत्येक वेळी चेंज होत असतं आणि तसा माझ्याकडे रिपोर्टसुद्धा आहे. माझ्याकडे सायकॉलॉजिस्टचा रिपोर्ट आहे आणि अर्जुन तो रिपोर्ट सादर करतो. अर्जुन बघतो तर काय, रिपोर्ट हा अर्जुन देतो आणि जज साहेब तो रिपोर्ट बघतात आणि जज साहेबांना धक्काच बसतो. तर सायकॉलॉजीच्या म्हणण्याप्रमाणे प्रिया ही सारखं खोटं बोलते हे स्पष्ट होतं आहे. आता भर कोर्टात दामिनी देशमुखने प्रियाचं थोबाड फोडल्यामुळे रविराजला राग येतो. रविराज उठतो आणि दामिनी देशमुखला म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही माझ्या मुलीवर हात कसा उचलू शकता? ठीक आहे ना, तिने स्टेटमेंट चेंज केलं म्हणून तुम्ही हात उचलायचा? हे काही मला पटलं नाही. तुम्ही चुकीचं वागले आहात. आता रविराज आणि दामिनी देशमुखमध्ये चांगलीच भांडणं होतात. प्रिया ही महिपतकडे रागाने बघत असते. आता प्रियाला महिपतचा आणि दामिनी देशमुखचा खूपच राग आलेला असतो. आता रविराज हा प्रियाला घेऊन तिथून निघून जातो. दामिनी देशमुख ही आता हरत चालली आहे, त्यामुळे तिला काय करायचं हे समजत नसतं. तिने आता प्रियावर हात का उचलला हे सुद्धा तिला कळत नसतं. तिला हरण्याची सवय नसते. आता ती ही केस हरणार म्हणून तिला काय करावं हे सुचत नसतं. हे आता अर्जुनला कळून चुकलेलं असतं. म्हणून अर्जुन हा मिसेस सायलीला म्हणतो, मिसेस सायली, आता दामिनी देशमुख ही केस हरणार आहे म्हणून तिला काय करावं हे समजत नाही आहे. तिला हरण्याची सवय नाही आहे. त्यामुळे सायली म्हणते, अहो खोट्याच्या बाजूने लढल्यावर ती केस हरणारच ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो ना. आता पुढे काय होतं, अजून पुढे गंमत बघायला मिळणार आहे. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.